हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, फ्रेंड्स, जसं की आपण पाहतोय काही दिवसांपासून आपण लाईफच्या सिस्टीम्स बद्दल चर्चा करत होतो आणि मग आपण लाईफ सिस्टीम्सवर चर्चा केली. त्यानंतर आपण लाईफ सिस्टीम एकमेकांसोबत कसं क्लॅश करतात त्याबद्दल आपण चर्चा करतोय. आणि आज आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येतो आहे जो की दोन वेगवेगळ्या लाईफ सिस्टीमच्या क्लॅश बद्दल आहे. आणि हा असा क्लॅश आहे की जो खरंच तुम्हाला काहीतरी नवीन यातून माहिती मिळेल आणि जो तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी घडून येत त्यासाठी. तर आजचा जो आपला टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे एनर्जी कमी असेल तर पैसा टिकत नाही. येस मित्रांनो, एनर्जी कमी असेल तर पैसा टिकत नाही. दिस इज अ क्लॅश बिटवीन एनर्जी सिस्टीम अँड द मनी सिस्टीम. आपल्या लाईफमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन सिस्टीम्स ह्या आहेत, एनर्जी सिस्टीम आणि मनी सिस्टीम. तर काय ना मित्रांनो, की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पैसा कमी नसतो आपल्याकडे, पण आपली जी एनर्जी असते ना ती अनस्टेबल असते. आणि ह्या अनस्टेबल एनर्जीमुळे काय होतं की लोक मनी स्ट्रॅटर्जी बदलतात. आणि मनी स्ट्रॅटर्जी बदलल्यामुळे काय होतं की लोक स्किल सेट्स चेंज करतात, लोक स्वतःला स्किल अपग्रेड करतात. पण एक गोष्ट लोक काय करत नाहीत, आपली जी एनर्जी सिस्टीम आहे ती लोक फिक्स करत नाही. आणि यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत आणि मग लोक म्हणतात की माझ्याजवळ पैसा टिकत नाही. तर फ्रेंड्स, पहिले तर आपण समजून घेऊ की एनर्जी सिस्टीम म्हणजे काय. तर मी आधीही यावर बोललेलो, एनर्जी सिस्टीमवर मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. पण एक थोडक्यात आपण 1 मिनिटात समजून घेऊ की एनर्जी सिस्टीम म्हणजे काय. एनर्जी सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या बॉडीच्या एनर्जी असतात. पहिली असते फिजिकल एनर्जी, जी म्हणजे आपल्या बॉडीची एनर्जी असते. दुसरं म्हणजे मेंटल एनर्जी, जी आपल्याला क्लॅरिटी आणि फोकस देते. तिसरं असते इमोशनल एनर्जी, जी आपल्याला आपले मूड्स आणि स्ट्रेस जे असते त्यावरही डिपेंड असते आणि आपले मूड्स आणि स्ट्रेस ती मॅनेज करत असते. परत असते आपले कन्सिस्टन्सी एनर्जी. कन्सिस्टन्सी एनर्जी काय करते की आपला जो डेली रिदम आहे तो फॉलो करते. त्यानंतर आपली स्पिरिच्युअल एनर्जी असते. स्पिरिच्युअल एनर्जी काय हेल्पफुल असते आपल्यासाठी, ती आपल्या लाईफ मधल्या जी आपला ऑरा आहे तो ऑरा ती प्रॉपर ठेवण्याचं काम करत असतं. तर हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो की आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे एका पर्सनल ह्युमन बिईंगची त्याच्या लाईफमध्ये त्याचं काम करण्याची एक्झिक्युशन पॉवर आहे. यातला एक जरी ऍस्पेक्ट बिघडला तर त्याची एक्झिक्युशन पॉवर पूर्णपणे बिघडते मित्रांनो. तर आता आपण थोडक्यात समजून घेऊ की मनी सिस्टीम म्हणजे काय. तर पहिला मुद्दा काय की अर्निंग कन्सिस्टन्सी. अर्निंग कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तुम्ही कन्सिस्टंटली कमाई करण्याच्या याच्यामध्ये राहिलं पाहिजे, सायकलमध्ये राहिलं पाहिजे. दुसरं डिसिजन क्वालिटी, म्हणजे तुमचे जर डिसिजन्स क्वालिटी असतील, तुमचे डिसिजन्स जर योग्य असतील तर तुमची मनी सिस्टीम व्यवस्थित काम करते. तिसरं मनी हँडलिंग कॅपॅसिटी. हो मित्रांनो, तुमचे डिसिजन जरी बरोबर असले आणि तुमची अर्निंग कॅपॅसिटी जरी असली, पण तुमच्याकडे जर मनी हँडल करण्याची कॅपॅसिटीच नसेल, जर तुम्ही पैसा व्यवस्थितपणे हाताळूच शकत नसाल तर काय उपयोगाचा. तर ती मनी हँडलिंग कॅपॅसिटी ही गरजेची असते. चौथा मुद्दा जो आहे आपला की रिस्क टॉलरन्स. पैसा म्हणजे रिस्क असते मित्रांनो, आणि ही रिस्क आपल्याला टॉलरेट करता आली पाहिजे योग्य ठिकाणी. कुठे पैसा जपून ठेवायचा आणि कुठे पैसा इन्व्हेस्ट करायचा, कुठे पैशाच्या बाबतीत रिस्क घ्यायची, हेही समजलं पाहिजे. पुढचा मुद्दा काय मित्रांनो की लॉंग टर्म आणि पेशन्स. तर पैशाच्या बाबतीमध्ये कधी कधी आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात की जे थोडे लॉंग टर्म असतात आणि आपल्याला पेशन्स ठेवावे लागत असतात. तर हेही गरजेचं आहे मित्रांनो. आणि मनी काय, मनी सिस्टीम जी आहे ना ती आउटपुट बेस्ड सिस्टीम आहे मित्रांनो. मनी सिस्टीम काय करते, आपलं आउटपुट बघते. आपण स्वतः त्या बाबतीत काय मेहनत घेतो आणि आपण पैसे कमवण्याच्या बाबतीत किंवा पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या बाबतीत किंवा पैसे मेंटेन ठेवण्याच्या बाबतीत, पैसे हाताळण्याच्या बाबतीत आपण स्वतः काय आउटपुट देतो पैशाला, ते पैसा बघतो आणि त्यातूनच मग आपल्याकडे पैशाचा फ्लो प्रॉपर पद्धतीने येतो. तर पुढचा जो आपला मुद्दा आहे ना मित्रांनो, तो मुद्दा आहे की एनर्जी सिस्टीम आणि मनी सिस्टीम मध्ये क्लॅश कसा होतो, यावर आपण थोडं प्रकाश टाकणार आहोत, थोडं भाष्य करणार आहोत. तर पाहूयात मित्रांनो की याच्यामध्ये मी 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग जो आहे तो म्हणजे की एनर्जीची रियालिटी आणि दुसरा भाग आहे म्हणजे की
मनीवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते मनी इम्पॅक्ट. तर पहिला जो मुद्दा आहे की एनर्जी लो. जर आपली एनर्जी लो असेल तर आपलं इन्कम जे आहे ना मित्रांनो ते अनस्टेबल होतं. कशामुळे? कारण जर आपल्यामध्ये ताकदच नसेल, आपल्याकडे जर एनर्जीच नसेल तर आपण कामच नाही करू शकणार, आणि जर काम नाही करू शकणार तर ऑटोमॅटिकली आपला इन्कम कमी होणार. दुसरा मुद्दा काय की बर्नआउट. बर्नआउट म्हणजे काय? एनर्जी आपली कामामुळे आणि एक्सेस वर्कलोडमुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा अजून बाकीच्या गोष्टींमुळे पूर्ण आपली एनर्जी ड्रेन होऊन गेलेली आहे. याला म्हणतात एनर्जी बर्नआउट. आणि ह्या एनर्जी बर्नआउटमुळे काय होतं की रॉंग डिसिजन्स आपण घेतो मनीच्या बाबतीमध्ये. येस मित्रांनो, जर आपण मनीच्या बाबतीमध्ये रॉंग डिसिजन्स घेतले तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे कशामुळे होतं? एनर्जी बर्नआउटमुळे होतं मित्रांनो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की इनकन्सिस्टंट रुटीन. इनकन्सिस्टंट रुटीनमुळे काय होतं? इनकन्सिस्टंट रुटीनमुळे काय होतं की आपला जो कॅश फ्लो आहे, म्हणजे आपल्याकडे येणारा जो पैशांचा फ्लो आहे तो इरेग्युलर होतो. म्हणजे आपल्याकडे एक समान प्रमाणामध्ये पैसा येत नाही. कधी खूप जास्त पैसा येतो, कधी पैसाच येत नाही, किंवा कधी खूपच कमी पैसा येतो. म्हणजे पैसा जो येतो तो एकदम इरेग्युलर पद्धतीने असतो. पुढचा जो मित्र आहे आपला मुद्दा आहे मित्रांनो तो आहे मेंटल फटीग. मेंटल फटीग मुळे काय होतं मित्रांनो? आपण ओव्हर थिंकिंग करतो पैशाच्या बाबतीमध्ये, आणि आपल्याला पैसा हँडल करायला, पैसा मॅनेज करायला भीती वाटते. यामुळे आपले डिसिजन्स चुकतात आणि आपण मनी सिस्टीम मध्ये कुठेतरी आपली मनी सिस्टीम आपण बिघडवतो. आणि आपला पाचवा मुद्दा यामधला आहे मित्रांनो तो म्हणजे इमोशनल ड्रेन. कधी कधी आपण पैशाला घेऊन इमोशनल होतो, आणि ह्या इमोशनल ड्रेनमुळे काय होतं की इम्पल्स स्पेंडिंग होतं आपल्याकडे. म्हणजे आपण इम्पल्सिव्हली पैसा स्पेंड करतो. इमोशनली झाल्यामुळे कधी कधी आपण उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करतो, किंवा आपण कधी कधी स्ट्रेसमध्ये असल्यावर काही गोष्टी विनाकारण एखादी गोष्ट आपण ऑर्डर करतो. मोस्टली आजकाल ऑनलाईन शॉपिंगमुळे बऱ्याचदा असं होतं की आपण स्क्रॉल करत असतो आणि एखादी गोष्ट आपण पाहतो आणि आपल्याला ती आवडते, आणि ती आवडली की आपण ऑर्डर करतो आणि ती गोष्ट मागवून घेतो. तथापण हे आपण समजून घेत नाही की त्या गोष्टीची आपल्या लाईफमध्ये गरजच किती आहे. दिस इज ड्यू टू इमोशनल ड्रेन. हे आपण थोडं समजून घेतलं मित्रांनो. कसं आहे ना मित्रांनो, पैसा जो आहे तो लॉजिकवर नाही चालत. पैसा एनर्जी कॅपॅसिटीवर फ्लो होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता आपण पाहूया की कसं आहे मित्रांनो, आपल्याकडे कधी कधी आयडिया असते, स्किल असतं, पण तरीही पैसा टिकत नाही. हे कशामुळे होतं? तर इथे पैशाचा प्रॉब्लेम नसतो, इथे प्रॉब्लेम असतो आपल्या एनर्जीचा. कसं आहे, आता आपण एक रियालिटी चेक बघूया. रियालिटी चेक काय मित्रांनो की आपल्यापैकी बरेच जण दिवसभर काम करून थकलेले असतात. पैसा अर्न करण्याचं एक्सपेक्टेशन तर खूप असतं आपल्याकडे की मला खूप पैसा कमवायचा आहे, पण एक आठवडाभर तुम्ही आठवड्यातले 5-6 दिवस तुम्ही काम करताय तर तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या मनालाही कुठेतरी आरामाची गरज असते मित्रांनो. पण आपण काय करतो? मोस्ट ऑफ द टाइम आपण काहीतरी फॅमिली ट्रिप प्लॅन करतो, कारण आपल्याला हे माहित असतं की फॅमिलीला वेळ देणं हे गरजेचं आहे. आणि यामुळे काय होतं की आपण थकत जातो शरीराने आणि मनाने, आणि ह्या थकल्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीची, आपल्या ब्रेनची, आपल्या विकनेसची रिकव्हरी प्रॉपर पद्धतीने होत नाही. आणि रिकव्हरी प्रॉपर पद्धतीने न झाल्यामुळे काय होतं की आपली बॉडी जी आहे ती लो एनर्जी बॉडी होते, आणि लो एनर्जी बॉडी कॅन नॉट हँडल हाय मनी रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला पैसा खूप कमवायचा असतो, आपल्याला पैशाची खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तयारी असते, पण आपली एनर्जीच लो झालेली असते, आणि ही लो एनर्जी आपल्याला हाय रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यापासून स्टॉप करत असते मित्रांनो. थोडक्यात एनर्जी सिस्टीमचा आपण ब्रेकडाऊन करूया. 1-2 मिनिटात मी बोलतो की एनर्जी सिस्टीमचं ब्रेकडाऊन कसं आहे मित्रांनो की स्लीप डेब्ट. स्लीप डेब्ट म्हणजे काय की आपण कसं आपली स्लीप कशी मॅनेज करतो, आपण झोपेच्या वेळा कशा मॅनेज करतो. आजकाल तुम्ही सगळेच जण ही गोष्ट ऑब्झर्व करत असाल की आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असं होतं की रात्री झोपण्याच्या वेळेस आपण मोबाईलवर इंस्टाग्राम म्हणा किंवा युट्यूब म्हणा स्क्रॉल करत असतो, आणि मग रात्री आपल्याला झोपायची वेळ 10चे 11 कधी वाजतात, 11चे 12 कधी वाजतात, 12चा 1-2 कधी वाजतात आपल्याला पताही लागत नाही, आणि मग आपण वेळेत झोपू शकत नाही.
यामुळे काय होतं की आपला स्लीप जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि स्लीप सायकल आपली बिघडते. दुसरं काय होतं की ओव्हर थिंकिंगमुळे आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी बिघडतात मित्रांनो. ओव्हर थिंकिंग हे आपल्याला कंट्रोल करताच आलं पाहिजे. ओव्हर थिंकिंगमुळे आपले डिसिजन्स चुकतात, आपण डिसिजन्स वेळेत घेऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अल्टिमेटली आपले गोल्स अचीव करण्यामध्ये, आपल्याला पाहिजे तसा पैसा कमवण्यामध्ये त्रास होतो. बऱ्याचदा लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीवर, आपल्या मनावर आपण एवढा इमोशनल लोड टाकलेला असतो की आपण पूर्णपणे इमोशनली खचून गेलेलो असतो किंवा इतके हायपर इमोशनल झालेलो असतो की आपल्याला काय करायचं, कसं करायचं याचं आपल्याला डिसिजन घेण्याची कॅपॅसिटीच आपली स्टॉप होऊन जाते. कारण जसं एक सोप्या भाषेत जर याच्यासाठी शब्द म्हणायचा की इमोशनल ओव्हरलोड जर म्हणलं तर त्याला आपण असं म्हणतो ना की आजकाल लोक एक टर्म वापरतात, मी डिप्रेशन मध्ये चाललोय. डिप्रेशन मध्ये माणूस कशामुळे जातो, तो इमोशनली खचत जातो आणि हळूहळू ते त्याचं इमोशन्स इतकेच त्याच्यावर ओव्हर पॉवर होतात की त्याच्या थिंकिंग ॲबिलिटीज आणि त्याच्या वर्किंग ॲबिलिटीज हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग ह्याचा त्याला अजून टेन्शन येतं आणि या टेन्शनमध्ये माणूस डिप्रेशनमध्ये जातो मित्रांनो. सो इमोशनल ओव्हरलोड हा खूप घातक आहे आपल्याला जर योग्य पद्धतीने पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे की नो रिकव्हरी सायकल्स. आपल्याला फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली आणि सगळ्याच ऍस्पेक्टवर रिकव्हरीची गरज खूप जास्त असते. शरीरासाठी फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली आराम फार महत्वाचा असतो आणि त्यासाठी आपण योग्य वेळ दिलाच पाहिजे मित्रांनो. जर हा वेळ आपण नाही दिला तर ही रिकव्हरी न झाल्यामुळे आपण अति जास्त थकत जातो आणि आफ्टर ऑल मग आपला ब्रेन एवढा थकतो की तो प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकत नाही, प्रॉपर वर्क करू शकत नाही, ब्रेन इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे कधी कधी आपल्याला हॉस्पिटलाइजही होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू बी एनर्जेटिक अँड इफ यू वॉन्ट टू अर्न होलसम मनी. सो treat your body very properly, give time to recover the body properly. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट अशी होते की एनर्जी लीक कशामुळे होते. एनर्जी लीक कधी कधी ह्या गोष्टींमुळे होते की स्ट्रेस, त्याच्यानंतर बॅड हॅबिट्स, ह्या गोष्टींमुळे आपण स्वतःचीच एनर्जी वाया घालवत असतो. चुकीच्या गोष्टी करणं, चुकीच्या गोष्टींच्या मागे लागणं, पैसे कमवण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा वापर करणं, ह्या सगळ्यांमध्ये कधी कधी आपली एनर्जी नको त्या ठिकाणी लीक होते आणि यातून मग सिव्हिअर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यामुळे आपला पैसाही लीक व्हायला चालू होतो. सो हेही आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर आता मनी सिस्टीम कशी रिॲक्ट करते तेही आपण पाहून घेऊया. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की मनी सिस्टीम जर प्रॉब्लेम्स कुठे क्रिएट होतात, जर आपण रॉंग ऑपॉर्च्युनिटीज ऍक्सेप्ट केल्या तर कधी कधी आपल्यावर अशी वेळ येते की म्हणजे खूप कमी पैशावर आपल्याला काम करण्याची आपल्याला वेळ येते किंवा चुकीच्या ठिकाणी आपण जॉब करतो, आपल्या लायक जो जॉब नाहीये तो आपण जॉब ऍक्सेप्ट करतो आणि यामुळे आपण ग्रो प्रॉपर पद्धतीने करू शकत नाही आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये पाहिजे तसा पैसा येत नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की रॉंग ऑपॉर्च्युनिटीज ऍक्सेप्ट न करणं. आपल्याला जर एखादी ऑपॉर्च्युनिटी खरंच आली आहे आपल्याकडे गरजेच्या वेळेत, तर ह्याचं थोडं तरी अनालिसिस केलं पाहिजे की ही गोष्ट खरंच मला माझं जे अल्टिमेट गोल आहे तिथपर्यंत घेऊन जाणार आहे की नाही. दुसरा मुद्दा शॉर्ट टर्म मनी चेसिंग. शॉर्ट टर्म मनी चेसिंग म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टीत पैशाच्या मागे लागणं, म्हणजे पैशाच्या बाबतीत फार छोटे अँबिशन्स ठेवणं. मला इतकंच करायचंय, मला एवढंच पाहिजे, हे झाले शॉर्ट टर्म मनी चेसिंग, म्हणजे थोडक्यात समाधान मानणं. मित्रांनो जर तुम्ही पैशाच्या बाबतीत जर थोडक्यात समाधान मानलं तर तुम्हाला पैसा कधीही पुरेसा राहणार नाही, हे समजून घ्या तुम्ही. पुढचा मुद्दा जो आहे आपला की तो नो पेशन्स फॉर कंपाऊंडिंग. मित्रांनो कंपाऊंडिंग जे आहे ना, मनी सिस्टीम मध्ये कंपाऊंडिंग हे फार महत्वाचं आहे.
कारण पैशाने पैसा जोडला तर पैसा वाढत जातो, त्याचं कंपाऊंडिंग होतं. आणि हे कंपाऊंडिंग एका दिवसात होत नाही, याला कधी कधी एक दीर्घ कालावधी लागतो, 5 वर्ष 6 वर्ष. आणि इतका कालावधी आपल्याला जो आहे ते पेशन्स ठेवण्याची आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी पाहिजे की नाही, मला हे करायचं तर मग एवढा पैसा मला कमवायचा तर मला थोडे पेशन्स ठेवावे लागतील. जर आपल्याकडे प्रॉपर पेशन्स नसतील तर आपण कंपाऊंडिंग नाही करू शकणार, आणि कंपाऊंडिंग जर नाही झालं तर आपण प्रॉपर पद्धतीने पैसा हे कमवू नाही शकणार मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे की फिअर बेस्ड डिसिजन्स. लॉट ऑफ टाइम्स आपण फिअर बेस्ड डिसिजन्स घेतो, भीतीला घेऊन डिसिजन्स असतात आपले, की हरण्याची भीती असते, ऑपॉर्च्युनिटीला गमवण्याची भीती असते, फॅमिलीमध्ये जर काही झालं तर माझ्याकडे पैसा नसला तर मी काय करू याची भीती असते. मल्टिपल गोष्टी असतात ज्याची आपल्याला भीती असते, आणि या भीतीमधून आपण काय करतो, रॉंग ऑपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट करतो, आणि रॉंग ऑपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट करून आपण स्वतःलाच अजून खोलामध्ये घेऊन जातो मित्रांनो. हेही ध्यानात घेतलं पाहिजे. आता मी थोडक्यात क्लॅश जो आहे, एनर्जी सिस्टीम आणि मनी सिस्टीम कशी क्लॅश होते हे मी एकदम थोडक्यात सांगतो मित्रांनो, बघून घ्या. मनी सिस्टीमचं काय मित्रांनो, मनी सिस्टीम जी आहे ना ती हाय परफॉर्मन्स मागते. हाय परफॉर्मन्स म्हणजे काय, तुम्हाला पैशाच्या बाबतीत कन्सिस्टंट राहावं लागतं, डिसिप्लिनरी राहावं लागतं, आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला एक प्रॉपर सायकल फिक्स करावी लागते, ती सायकल त्याच पद्धतीने रिपीट करावी लागते, तर पैसा आपल्याकडे फ्लो होत राहतो, येत राहतो. पण एनर्जी सिस्टीम काय करते, एनर्जी सिस्टीम सर्व्हायवल मोड मध्ये असते. जेव्हा आपण स्ट्रगलिंग फेज मध्ये असतो त्यावेळेस आपली एनर्जी जी असते ती सर्व्हायवल मोड मध्ये असते, तिला निभून न्यायचं असतं, तिला आपल्याला जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सलाही मॅनेज करायचं असतं. त्यामुळे आपली एनर्जी सिस्टीम सर्व्हायवल मोड मध्ये असते, आणि आपण एनर्जी सिस्टीमची आणि मनी सिस्टीमची प्रॉपर पद्धतीने सांगड नाही घालू शकत, आणि यामुळेच क्लॅश निर्माण होतात आणि आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात मित्रांनो. तर आता ह्या दोन्ही सिस्टीम अलाइन कशा करायच्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तर काय, एनर्जी म्हणजे पहिले तर हे समजून घेतलं पाहिजे की एनर्जी म्हणजे मोटिवेशन नाही, आणि एनर्जी जी आहे ती एक सिस्टीम आहे, हे आपण परफेक्टली फिट करून घेतलं पाहिजे. एनर्जी म्हणजे मोटिवेशन नाही, एनर्जी इज अ सिस्टीम, आणि या सिस्टीम मध्ये मल्टिपल सब सिस्टीम्स आहेत ज्या मी आधी एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्याच्याकडे मी पुढे परत जात नाही. आणि स्मॉल क्लिअरिटी आपल्याला गरजेची आहे. प्रत्येक गोष्टीला घेऊन छोटं छोटं पद्धतीने आपण थोडं 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 करत आपल्या लाईफ मधले जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करत जाणं, आणि मग आपल्या अल्टिमेट गोलकडे हळूहळू पुढे सरकत जाणं. हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो की रेस्ट करणं, आराम करणं म्हणजे लेझीनेस नाहीये, तो आळस नाहीये, ती आपल्या शरीराची गरज आहे. परत स्टॅबिलिटी ठेवणं ही एक खूप महत्वाची मनी स्किल आहे. आपण आपल्या लाईफ मध्ये एक स्टॅबिलिटी आणणं, स्टॅबिलिटी ऑन द पर्पज ऑफ फायनान्शियल गोष्टीबाबत मी स्टॅबिलिटी नाही म्हणत आहे, स्टॅबिलिटी ऑन द पर्पज ऑफ एनर्जी. आपली एनर्जी स्टेबल असली पाहिजे, आपली एनर्जी एका प्रॉपर फ्लो मध्ये वाहत राहिलेली असली पाहिजे, तिचा फ्लो एकदम वर एकदम खाली असा नसला पाहिजे. म्हणजे कधी कधी एकदमच अति उत्साह, कधी कधी एकदमच सॅड, असं एकदम टोकाची ही नसली पाहिजे. एक सेटल एनर्जी आपली असली पाहिजे ज्याच्यामुळे आपला माइंड प्रॉपर फ्लो मध्ये काम करेल आणि आपण प्रॉपर फ्लो मध्ये पैशाकडे पाहू शकतो. हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो की जेवढा तुमचा माइंड काम असेल, जेवढा तुमचा माइंड शांत असेल, तेवढं तुम्ही बेटर परफॉर्म करू शकता, आणि जेवढं तुम्ही बेटर परफॉर्म करू शकता तेवढं तुम्ही मनीच्या बाबतीत तुमचं आउटपुट जास्त काढू शकता. कारण जर तुम्ही बेटर परफॉर्म करत असाल तुमच्या फायनान्शियल ऍस्पेक्ट्सला घेऊन, तुम्ही मनीच्या बाबतीत ज्या प्लॅनिंग्स केल्या त्या प्लॅनिंग्सला घेऊन, तर तुम्ही मल्टिपल ठिकाणाहून तुमच्या लाईफमध्ये पैशाचा फ्लो आणू शकता, जो की तुम्हाला हेल्पफुल ठरेल एक प्रॉपर लाईफ जगण्यासाठी. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की एनर्जी सिस्टीम जर स्टेबल असेल तरच मनी सिस्टीम ग्रो होतो आणि पैसा येतो. नाहीतर काय होतं की पैसा येतो आणि निघून जातो.
म्हणजे मनी कम्स अँड मनी गोज. हा आता मनी कम्स अँड मनी गोज म्हणजे काय, तर बऱ्याचदा जर आपली एनर्जी सिस्टीम ठीक नसेल तर आपण जर थकलो तर आपल्याला काही गोष्टी अशा कराव्या लागतात की आपली एनर्जी सिस्टीम रिपेअर करण्यासाठी आपल्याला त्यावर वर्क करावं लागतं आणि ह्या गोष्टीसाठीही आपला एक्सेस पैसा खर्च होतो. सो ह्या पद्धतीने आपण थोडक्यात समजून घेतलंय मित्रांनो की कसं एनर्जी सिस्टीम आणि मनी सिस्टीम एकमेकांना पूरक आहेत, कशा त्या एकमेकांवर अवलंबलेल्या आहेत. जर दोघांपैकी एकही सिस्टीम डिस्टर्ब झाली तर कशा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आजसाठी इतकंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत एक नवीन एनर्जी सिस्टीम क्लॅश घेऊन येऊ. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.